पंत आमासनी खरं कुठं कळलंच पाहिजे. शांत व्हा, शांत व्हा. महाराज पहिले दाखवा, मग पुढे बोला. महाराज आता बरे आहेत. आई भवानीच्या कृपेने त्यांच्यावरचं संकट टळलंय. संकट मुळात आलंच कुणामुळं? कुणी अण्णात विष कालवलं त्यांच्या? नाव सांगा, आम्ही सोडणार नाही त्यासनी. अरे कळून करणार काय तू? पहिले नाव कळू दे. अरे लय जणांची नाव आहे ती. आपल्या युवराजांचं बी नाव आहे, मग मारतो त्यासनी. त्यासनी नाही मारणार, पण तुला सोडणार नाही. शांत रहा, शांत रहा. महाराजांना कळलं तर त्यांना काय वाटेल? पंत मला सांगा, याआधी युवराजांवर असंच बालट आणलं होतं आणि आता येऊन वांगा गोष्ट खरं फुकलीच्या होताच बघा तिथं. बघायला तर कोणीच नव्हतं. तरी सुद्धा आमच्याकडे बोट दाखवण्यात आलं. रयत चिडणार, जाब विचारणार आणि विचारायलाच पाहिजे. छत्रपती आमचे आबासाहेब असले तरी रयतेचं सर्वस्व आहे. त्यामुळे त्यांच्यावरच्या विषप्रयोगाचा जाब विचारण्याचा आणि जो दोषी असेल त्याला शिक्षा देण्याचा रयतेला पूर्ण अधिकार आहे. पण तरीही रयते पुढे आम्ही सफाई देणार नाही. तू समोर ये. तूच म्हणालास ना आमचा यात हात आहे म्हणून. चुकलं एवढं. ही तलवार आणि ही गर्दन, जर यात आमचा दोष आहे असं तुम्हास वाटत असेल, तलवार उचलावी आणि आमची गर्दन मारावी. पण पाठीमागे कुजबुजू नये. युवराज असं बोलू नका हो. आता आम्हाला या गोष्टी सहन होत नाही. रयत खरं खोटं जाणते. तिला सारं काय कळतं. निराजी काका, काही लोक कळूनही न कळल्यासारखे वागतात, त्याचा संताप येतो. युवराज आज चला. एक गोष्ट सगळ्यांनी ध्यानात ठेवा, या अफवांचं मूळ शोधून आम्ही सगळ्यांसमोर नक्कीच ठेवू. तुम्ही आता गडावर गर्दी करू नका, निघा. चला, कडकजाळ पाणी उतरवलंय, इसान बी ठेवलंय. आता दान दान आंघोळ करून घ्या, म्हणजे समजा शिनवटा जाईल बघा. धारात्य, आम्हाला तर असं वाटतंय 2 दिवस झोपून राहावं, उठूच नाही. तिथे डोळ्याला डोळाच लागत नव्हता आमचा. हवं कसा लागल डोळ्याला डोळा? तरी घटना कानावरून गेली म्हणून बरं, नाहीतर याड लागायची बारी. लई सोसलं माझ्या राजानं, माझ्या देवानं. माझ्या तर मनाला लई लागलं बघा. असं वाटायचं उठावं आणि पळत सुटावं. धारात्य, पण बरं झालं तू नाही आलीस. तुला ते बघवलंच नसतं. हवं एरवी मी लांडगा बी लाठीच्या एका तडाख्यात उलटा करतो. पर महाराज म्हणलं की झालंच माझं कासाव. चारी हात पाय दुमडलंच म्हणून समजा. बर, आता कोण आहे त्यांच्या बरोबर? धाकट्या मातोश्री. आता त्या आहेत म्हणजे समधी काळजी घेतात. नाही, पण आम्ही म्हणालो त्यांना लवकरात लवकर आता महाराजांना गडावर घेऊन या. माझ्या लेकराला लई तसदी पडली असेल, नाही लई पळापळ झाली असेल. पण धारात्या, एवढी धावपळ करून काय उपयोग? शेवटी पदरात बदनामीच आली ना. आलंय माझ्या कानावर ते बी. अहो, माझा लोक हायच तसा, म्हणून समदाना त्याचं चांगलं बघवत नाही.
तुम्ही द्या सोडून. नाही धारात्या, आता या गोष्टीस कायमचा पायबंद बसायला हवा. फांदीवर फांदी घासून वणवा लागतो, पण म्हणणारे म्हणतात युवराजांच्या डोळ्यातील अंगार. एखादं मोठं वादळ उठतं, पण म्हणणारे म्हणतात युवराजांनी मोठ्याने श्वास सोडला. हवं तुमचं मालक आहेतच तसं. लात मारत्याल तिथं पाणी काढत्याल. चला तुम्ही आंघोळ करून घ्या डोईवरनं. चला. मनाजी, आता थोडस खाऊन घ्या. जोपर्यंत महाराजांनी बरं झालेलं बघत नाही तोवर मी कशाला बी हात लावणार नाही. आणि तुम्हाला काही कमी जास्त झालं तर एक मावळा कमी होईल, पर मी केलेला पण पुरा होईल. ज्योत्याजी, मानाजींना गोळ पाणी द्या. जे युवराज आणतो. युवराज, मुंबई बेटावरून टोपीकरांचा खलिता आला. कसला विचार करताय पंत? असं वाटतंय युवराज संशयाने आमच्याकडेच बघतायत की काय? नाही नाही, युवराज तसे नाहीत. तुमचे शब्द खरे ठरत. कसं आहे अनाजी पंत, अहो इथे दुसरे तिसरे कोणी नसून महाराजांच्या दिवास धोकाय म्हटल्यावर युवराज भांबावून गेले असतात. त्यांनी गडाचे दरवाजे बंद केले, काहींना ताब्यात घेतले. काहीही चुकीचे केलेले नाही, योग्यच केले. अखेर खबरा बाहेर जायच्या त्या गेल्याच. इंग्रज, मोगल, सिद्धी यांना कळले जे कळू नये ते. मगाशी इंग्रजांचं सांत्वनाचं पत्रही आलं गडावर. आम्ही तेच म्हणतो आहोत, शेवटी साधलं काय? पण पंत, ह्या मागे कुणाचा ना कुणाचा तरी हात असणारच. ते आम्हाच ठावे नाही, आम्हाच एकच ठावे, महाराजांच्या पायाची सेवा. अहो आम्ही त्यांच्यासाठी जीव द्यायलाही तयार आहोत. आणि त्या जीव देण्यात आपल्या जीवनाचं सार्थकच आहे. आता कसं बोललात? कारण महाराजांना आपल्या घामानं भिजलेल्या पाठी माहित आहेत. अहो कष्ट आहेत सगळ्यांचे. अहो उभं आयुष्य या स्वराज्यासाठी रंदा मारून घेतलंय. आपण युवराजांकडून झालेला पाणउतारा सहन करून घेऊ का? नाही नाही, आता सातारच्या किल्ल्यावर माणसं दुखावली, ती राईचा पर्वत करणार नाहीत का? तुमच्या बोलण्यात तथ्य आहे. आता दुसरं कोणतंच काम नाही, आता फक्त एकच काम करायचं, केलेले नवस फेडायचे. आम्हाला तर वाटतंय तुळजापूरला जावं, पंढरपूरला जावं. नियोजन करा. आपण येणार ना आमच्या सोबत? युवराज, आपण उदास का? तास नाही, मुळीच नाही. युवराज, अफवांची ओझी इथपर्यंत का घेऊन आला? तिथेच सोडून द्यायची होतीत ना. आणि तसंही महाराजांनी तरी कुठे असल्या गोष्टींना थारा दिलाय. प्रज्ञी, युवराज, उलट आबासाहेबच म्हणाले, आजचे छत्रपती हे केवळ तुमच्यामुळे जिवंत आहेत. येसू आबासाहेब हे म्हणाले ते 4 भिंतींच्या आड, पण अप्पांचा आवाज मात्र सबंध हिंदुस्थानात पोचतो. हे बघा. काय खलिता? इंग्रज टोपीकरांचा खलित आहे. ते लिहितात, राणीसाहेब छत्रपती शिवाजी राजांचे देहावसान झाले याचे आम्हास दुःख वाटते. युवराज संभाजी राजांनी राज्य लोभापायी आपल्या महान पित्यावर विषप्रयोग केला, ही गोष्ट बरी झाली नाही. यापुढे सावध असावे. आमचा मदतीचा हात सदैव आपल्या पाठीशी राहील. याहून मोठी बेइज्जती काय असू शकते येसू? कसली बेइज्जती? या असल्या बेइज्जतीस आम्ही भीक घालत नाही आणि ती आपणही घालू नये. हे तुमचं झालं येसू. तुम्हाला माहितीये समाज कसा आहे. एखादी गोष्ट वारंवार समाजाच्या मनावर बिंबवली ना तर खोटी गोष्ट सुद्धा खरी वाटू लागते. युवराज, तुम्ही कसे आहात हे सगळ्या रयतेस ठाऊक आहे. गोदावरीच्या वेळेस सुद्धा तुम्हाला असाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न झाला होता. पण काय झालं?
रायगडावर उधळलेला गुलाल आजही सांदी कोपऱ्यात कुठे ना कुठे दिसून येतोच. तसंच हे झटका ती मरगळ आणि मुळाचा शोध घ्या. त्या मुळाचा आम्ही शोध घेऊच, पण येसू हा कलंक मात्र आयुष्यभर आम्हाला कुसळासारखा टोचत राहील. युवराज, असं नका ना बोलू. येसू, आम्ही सगळ्यांशी एवढे चांगले राहतो तरी आमच्याच बाबतीत हे असं का घडावं? पवित्र रायगडावर सुद्धा अशी माणसं असावी. पवित्र तर अयोध्याही होती. प्रभू रामचंद्रांची अयोध्या, साक्षात भगवंतांची अयोध्या. पण तिथेही रजक होताच. वस्त्र स्वच्छ धुणारा तो, पण त्यानेच प्रभू रामचंद्रांच्या चारित्र्याचे भरजरी वस्त्र मलिन केले. अयोध्या नगरीच्या सुखावर डाग पाडला ना. पाडला, पण येसू युवराज, एक गोष्ट लक्षात ठेवा. कलंकाशिवाय चंद्र आणि रजकाशिवाय रामचंद्र अपूर्ण आहे. तुम्ही तर साक्षात छत्रपतींचे मूल. कित्येक रजक तुमच्या भोवती फिरत असतात, संधी शोधत असतात, आणि एकदा का संधी मिळाली की तुम्हाला अडचणीत आणतात. तेच तर आम्हाला नकोय येसू. परंतु आजवर नीटपणे पहा. हे कलंकच तुमच्या समोर थिटे पडतात. हे कलंकच तुमच्या समोर शरण येतात. हे कलंकच तुमच्या पुढे गरीबडे होऊन बसतात. आणि कलंक झाला तरी कुठपर्यंत? चंद्र रामचंद्र इथपर्यंतच. हीच त्यांची मर्यादा. युवराज, सूर्याजवळ कलंक फिरकतही नाही, आणि तुम्ही सूर्य आहात. सूर्याचे तेजस्वी तत्व आहे तुमच्यात. त्यामुळे तुम्ही अशा गोष्टींचा विचार करू नये. येसू, तुमच्या शब्दांनी आमच्यात भिनलेल्या अफवांच्या विषाला उतारा मिळाला. तुमचे शब्द म्हणजे आमच्यासाठी संजीवनीच. तुमच्यासारखी सखी आम्हाला लाभली हे आमचं भाग्य आहे येसू. युवराज, यात आपण रायगडावर नसतानाचा झालेला पत्रव्यवहार, आणि यात सिद्धी, फिरंगी, भागानगरवरून आलेलं पत्र आपण नसताना. हे पत्र आम्ही गडावर नसताना आलेलं. जी युवराज, टोपीकरांचं पत्र. हे टोपीकरांचं पत्र आलं तेव्हा सदरेवर कोण कोण होतं? सदरेवर तेव्हा नेहमीप्रमाणे बाळाजी चिटणीस, राहुजी पंत, अण्णाजी पंत आणि पेशवे मोरपंत हे देखील होते. कारभारी हे पत्र घेऊन कोण आलं? सुरनीस अनाजी पंतांचा कारकून होता, आणि खाली पाचाडला टोपीकरांचा माणूस थांबला होता. सुरनिसांच्या कारकुनानं पत्र दिलं कुणाकडे? अनाजी पंतांकडे. द्यायला कुणाकडे पाहिजे होतं? चिटणीसांच्याकडे. मग दिलं नाही. हे पत्र सुरनिसांनी चिटणीसांकडे दिलं कधी? हे माहित नाही, कदाचित दिलंही असेल लगेच. म्हणजे तुम्हाला पक्क ठाऊक नाही? नाही युवराज. ठीक आहे, या तुम्ही. युवराज, माफी असावी. नाही म्हणजे आमच्याकडून काही चुकलं का? कारभारी, तुम्ही निश्चिंत असता. सुरनीस, अनाजी पंत आणि मोरोपंत पेशव्यांना आम्ही बोलावल्याचा निरोप द्या. जी. ह्या सगळ्या घडामोडीत एक आपला जटिल प्रश्न सोपा झाला. कोणता प्रश्न? भावी राजा सर्वसाधारणपणे कोण असेल? हाच तर प्रश्न झाला की नाही सोपा? कसा काय? युवराजांची बदनामी झाली. तुम्हाला वाटतंय बदनामी झाली, पण मी तर म्हणतो या प्रकरणात त्यांची कीर्तीच झाली आहे. अहो, कसली कीर्ती घेऊन बसला? पत्र खलित्यात कीर्ती आहे का अपकीर्ती आहे? पत्र खलिते ठीक आहे, पण रयतेत तर हीच चर्चा आहे की वासोटाच्या रानातून औषध त्यांनी काढलं म्हणून. अहो मोरपंत, युवराजांनी पित्याला मारण्याचा प्रयत्न केला होता. हो, पण लोक तर त्यांचे पोवाडे गातायत, म्हणतायत की जन्मदात्याचे प्राण वाचवले त्यांनी, आणि छत्रपतींनीही सातारच्या किल्ल्यात हे मान्य केलं. अहो, किल्ल्यातली गोष्ट कृष्णा वेण्णा ओलांडून पुढे जाणार नाही.
त्याचाच फायदा घेऊ. पण यात जोखीम आहे. आपल्याला सासूरवासातून सुटायचे असेल तर ते करावे लागेल. पण मला तर वाटतं पंत, आपण ही लढाई आता थांबवायला हवी. खरं सांगू, आपण युवराज यांच्या पासंगालाही पुरत नाही. म्हणून म्हणतो, विसरून जा सगळं. काय विसरावं? द्रव्यचोर म्हणालेलं विसरावं? की आम्ही लबाड मंत्री म्हणालेलं विसरावं? की आमचे न्याय निवाडे फिरवतात ते विसरावं? की कर्मकांडावर आघात करतात ते विसरावं? की धर्मात लुडबुड केलेली विसरावी? की आमचा गोदावरीच्या वेळी झालेला अपमान विसरावा? नाही, आता आलेली संधी सोडायची नाही. पंत, तुम्हाला आणि मोरोपंतांना युवराजांनी बोलवलं. हे पत्र वाचलं? इंग्रजांचं आहे. वाचलं असेलच तू. दुखवट्याचा मजकूर आहे. महाराजांचं देहावसान झालं असं लिहिलंय त्यात. आणि त्याला आमचा राज्यलोभ जबाबदार आहे, आम्ही विषप्रयोग केला आहे असा सूर आहे. मोगलांकडून, सिद्ध्यांकडून अशा स्वरूपाची पत्र आलेली आहे. आलीत ना? आलीत, पण मग मोरोपंत स्वराज्यातल्या एका तरी मंत्र्यानं या पत्रांचा निषेध केला? निषेध करावयास हवा होता, परंतु केला नाही. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की या मजकुरास आपली संमती आहे. याचा दुसरा अर्थ असाही निघतो की इंग्रजांना जे वाटतं तेच आपल्यालाही वाटतं. नाही नाही युवराज, अनाजीपंत आमचं सोडाव. या गोष्टींनी महाराजांना कमीपणा येतो असं तुम्हाला वाटत नाही? आणि अनाजीपंत, या सगळ्या अफवा जिथून जन्माला येतात त्या उत्पत्ती स्थानाचाही अंदाज आलाय आम्हाला. तुमचा रोग आमच्यावर तर नाही ना? जे समजायचं असेल ते समजून घ्या. माफी असावी युवराज, परंतु आम्हाला हर एक गोष्टीत तुम्ही धारेवर धरणार असाल तर ते आम्हाला आवडणारे नाही. अनाजीपंत, आम्ही तुमचं नावही घेतलं नाही तरी तुम्हाला राग आला. आपलं नाव गोवलं जाईल या गोष्टीचं तुम्हाला वाईट वाटतं. आणि या खलित्यात तर आमच्या नावाचा स्पष्ट उल्लेख आहे अनाजीपंत. आम्हाला काय यातना होत असते? हो युवराज, यातना तर होणारच. मोरोपंत हा इंग्रज लिहितो की राज्य लोभापायी आम्ही महाराजांवर विषप्रयोग केला. कसं कळलं इंग्रजांना? त्यांना आपली भाषा येते? इंग्रज कधी रायगडावर डोकावतात? मग कसा काय अंदाज बांधला त्यांनी आम्ही विषप्रयोग केल्याचा? याचा अर्थ त्यांना कुणीतरी सांगितलं, आपल्यातल्याच कुणीतरी सांगितलं आणि मग त्यांनी हे लिहिलं. आम्ही आपल्याला नम्रपणे सांगतो, जर हे चुकून होत असेल तर वेळीच थांबवावं. अनाजीपंत, परवा तुम्ही त्या मावळ्याला अजिंक्य ताऱ्यावर मारत होता. हो, तो आपल्या विरुद्ध बोलला म्हणून. पण तो तुमचाच सेवक होता. तेच तर सहन झालं नाही. पण लोक तर म्हणतात की मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, असं नाटक होतं. बघा, म्हणजे आमच्या प्रत्येक गोष्टीत तुम्ही संशय घेता. अनाजीपंत, आम्ही या दौलतीचे, या स्वराज्याचे वारस आहोत याचं भान ठेवावं. परंतु युवराज, आम्हीही मंत्री आहोत. तुम्ही ज्या स्वराज्याचे वारस आहात ते उभे करण्यात आमचाही खारीपेक्षा कणभर जास्त वाटा आहे. महाराजांनी जवळ केले ते आमची गुणवत्ता बघूनच ना. पण ती गुणवत्ता शेवटपर्यंत टिकली तरच तिचा फायदा. तिला ग आणि ठ ची बाधा झाली तर काय उपयोग तिचा? कोण कशाचा गैरफायदा घेतो, कोण कुठे गैर वागतो हे समजण्या इतपत उमर आहे आमची, आणि त्याचाच आम्हाला त्रास होतो. युवराज, एक विनंती आहे. अशा साध्या साध्या गोष्टींनी मनाचा समतोल असा घालवू नये. आपल्याला पुढे जाऊन मोठमोठ्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. म्हणूनच आमचंही आपल्याला एक कळकळीचं सांगणं आहे. आमच्या संयमाचा अंत पाहू नका. आम्ही चांगल्या चांगले आहोत आणि वाईटास वाईट.
कदाचित महाराज आपल्या वर्तनाकडे दुर्लक्ष करतील, पण आम्ही नाही. आमच्याकडून जर ती अपेक्षा धराल तर फजिती पावाल. पुढचा काळ कठीण आहे. हे विष चढण्या अगोदर उतरवण्याचा बंदोबस्त केला पाहिजे.